श्रीनाथ जी गुरुजी को आदेश माया स्वरूपी सद्गुरु मचंद्रनाथ महाराज जी को आदेश शंभूदरी श्री गुरु गोरक्षनाथ महाराज जी को आदेश नाथ श्रमणी कालेंद्रनाथ महाराज जी को आदेश राजयोगी श्री कानिकनाथ महाराज जी को आदेश नवनाथ चौरशी सिद्धों को आदेश अलख पुरुष को आदेश आदेश आदेश। आज खूप दिवसानंतर पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर आज तुम्ही थंबनेल पाहिला असेल, शिवशंकरांना नेमके किती पुत्र होते, किती पुत्री होत्या, त्याचं पूर्ण डिटेल्ड व्हिडिओ मी आज बनवत आहे। त्याचं कारण असं झालं की काही ठिकाणी काही पुस्तकांमध्ये, काही ग्रंथांमध्ये शिवशंकरांच्या जे पुत्र आहेत ते भरपूर दाखवले आहेत। 8, 9, 10, 11, 12 दाखवले आहेत। काही ठिकाणी 2च सांगितले आहेत, गणपती बाप्पा आणि कार्तिकेय। काही ठिकाणी 7 सांगितले आहेत, काही ठिकाणी 9 सांगितले आहेत। त्यांच्या कन्या पण त्यांनी 3 सांगितल्या आहेत, काही ठिकाणी 5 सांगितल्या आहेत। वेगवेगळ्या स्टोरीजनी त्या गोष्टी आणल्या गेल्या आहेत। पण मुख्यतः शिवशंकरांना सर्व एकूण मिळून 6 पुत्र होते व 1 कन्या होती, म्हणजे टोटल 7 त्यांना पुत्ररत्न आणि कन्या रत्न प्राप्त होता। तर सर्वप्रथम जो त्यांना पुत्र प्राप्त झाला तो कार्तिकेय होता। कार्तिकेय सर्वात मोठा आणि त्याला 6 तोंड होती, 6 मुख होते, ज्याला स्कंद देखील म्हणतात, कारण की त्याच्या भुजांमध्ये खूप जास्त पॉवर होती। आणि बेसिकली हा शिवशंकरांपासून उत्पन्न झालेला पुत्र आहे, म्हणजे शिवशंकर आणि माता पार्वतीपासून उत्पन्न झालेला पुत्र आहे। त्यानंतर शिवशंकरांना कन्यारत्न प्राप्त झाला, जिचं नाव होतं अशोक सुंदरी। जी या त्रिभुवनात सर्व सुंदर होती तिचंच नाव अशोक सुंदरी होतं। माता पार्वती आणि शिवशंकरांपासून ही कन्यारत्न उत्पन्न झाले। त्यानंतर माता पार्वतीपासून श्री गणेशाची उत्पत्ती झाली, जिची स्टोरी सर्वांना माहिती आहे, जी फेमस आहे। कितीतरी पिक्चर वगैरे आहेत, त्याच्यावरती व्हिडिओज आहेत यूट्यूबवरती, तुम्ही बघू शकता। तर माता पार्वतीपासून उत्पन्न झालेला पुत्ररत्न हा कोणताही पुरुषच्या मिलनानंतर झाला नव्हता, तो त्यांनी त्यांच्या मळापासून बनवलेला होता। पण तरीही हा शिवपुत्र म्हणून प्रख्यात आहे। असो, तर हे झाले 3 जण। चौथा जो पुत्र त्यांना प्राप्त होता ते होते स्वामी अय्यप्पा, ज्यांचं पूजन साऊथ साईडमध्ये भरपूर केलं जातं। प्रचंड प्रमाणात त्यांचं पूजन साऊथ साईडमध्ये येतं। अजून पण साऊथमध्ये कित्येक अशी कम्युनिटी आहे जी 45 डेजचा त्यांचा उपवास असतो, तो जपते। फेमस ॲक्टर्स देखील हा उपवास जपतात। ह्यामध्ये स्पेसिफिकली काळ्या रंगाचे कपडे घालणं गरजेचं असतं आणि खूपसे असे नियम आहेत ते जे फॉलो करणं गरजेचं आहे। 5वा पुत्र भौमा झाला, जो खरं तर त्याची स्टोरी अशी होते की त्याच्या जेव्हा शिवशंकर समाधीस्थ झालेले, त्यांची जेव्हा ध्यान खूप गहन ध्यान झालं, तेव्हा त्यांच्या 3ऱ्या डोळ्यातून 3 पाणीचे थेंब हे जमिनीवर पडले आणि त्याच्यातून एक पुत्र निर्माण झाला। भविष्यात त्या पुत्राची पालनपोषण माता भूमीने केलं, त्यामुळे धरतीने पालनपोषण केलं, भूमीने पालनपोषण केलं, यामुळे त्याचं नाव भौमा असं पडलं। भविष्यात मोठं होऊन भौमाने काशीमध्ये खूप मोठं तप केलं। त्या तपाला प्रसन्न होऊन शिवशंकरांनी त्याला तुझं मंगळ होईल असा वर देऊन मंगळ लोकामध्ये पाठवला। तोच तो आता आजच्या जगात मंगळ ह्या ग्रहाच्या नावाने ओळखला जातो। त्यानंतर 6वा जो मुलगा होता तो झाला जलंधर।
जलंधर हा शिवशंकराच्याच घामापासून उत्पन्न झालेला पुत्र होता, जो म्हणजे शिवशंकरांच्या घामाचा जे थेंब आहेत ते पाण्यामध्ये समुद्रात पडले, जळामध्ये पडले आणि त्यामुळे ह्या ज्या पुत्राचं नाव होतं हा जलंधर होता. मुख्यतः जलंधर हा असुर होता आणि असुरांमध्येच ह्याची गिनती केली जायची. तर असा हा जलंधर हा शिवशंकराचा 6वा पुत्र होता. त्यानंतर 7वा जो पुत्र झाला तोही असुर झाला. तर झाला असं की जो जेव्हा माता पार्वतीने खेळामध्येच शिवशंकराचे डोळे झाकले तेव्हा त्यांनी 3रा डोळा उघडला. त्याचं कारण असं होतं की जेव्हा मातेने डोळे झाकले तेव्हा पूर्ण सृष्टीमध्ये अंधार पसरला आणि तो अंधार दूर करण्यासाठी शिवशंकरांनी 3रा डोळा उघडला. तेव्हा त्या तेजाने माता पार्वतीचा घाम पडला आणि असुर अंधक याचा जन्म झाला. तसा हा 7वा पुत्र श्री आदिनाथांचा अंधक होता. हा देखील असुर होता. आणि अशा ही जी 7 मुख्य पुत्र आहेत शिवशंकराचे, हे शिवमहापुराणात याचे वर्णन आपल्याला भेटतं. तर असं सर्व जे आहेत व्यासादिक मुनींनी लिहिलेले ग्रंथ आहेत त्यावरच विश्वास ठेवा. इतर कोणत्याही गोष्टींवरती, त्या ज्या दंतकथा आहेत त्यावरती फारसे काही विश्वास ठेवण्याची गरज नाही. असो, तर हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. श्री सद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना असेल की सदैव माझे साधक भक्तमंडळी व इतर अनुयायी सुखी, समाधानी व उदंड आयुष्य लाभून नेहमी त्यांच्या कार्यात त्यांना यश भेटेल. अलाख निरंजन आदेश.